बाळराजे, आता लग्न झालंय तुमचं, वऱ्हाड ही अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलं असेल. हो, पोहोचला असेल. पण अजून हा फेटा काढला नाहीत तुम्ही. आम्ही नाही काढणार, आमच्या दादासाहेबांचा फेटा आहे. ठीक आहे, पण जर तुम्ही फेटा काढला नाही तर आम्ही जी तुमच्यासाठी भेट आणलीये ती देता यायची नाही. कोणती भेट? दाखवतो, आवडेल तुम्हाला. या इकडे. जिरेटोप. आवडला ना? पण तुम्ही फेटा काढला तरच जिरेटोप घालता येईल. काय करताय? मग नको आम्हाला जिरेटोप. अहो, असं काय करताय? अगदी आबासाहेबांसारखे दिसाल. तसेच राजबिंडे. सांगा, तुम्हाला आमची भेट हवी का नको? बघू बघू बघू. किती छान दिसताय. अगदी तुमच्या आबासाहेबांसारखे हुबेहूब. जिरेटोप घातला की तुम्ही राजपुत्र दिसता आणि फेटा बांधला की सरदार पुत्र दिसता. हो बाळराजे, अगदी अस्सेच्या अस्से तुमच्या आबासाहेबांसमोर जा. खुश होतील ते. आम्ही तुम्हाला जिरेटोप भेट म्हणून दिला. आता तुमचे आबासाहेब तुम्हाला काय भेट देताय हे बघायचंय. आबासाहेबही आम्हाला भेट देतील बघा. हे बघा, नजराणे, भेटी खजिन्यात जमा करा. झाली ना मोजदाद? सुरू आहे. हे बघा, हे टोपी करून करा आलेला नजराणा, तो गोळ कोंडेहून आलेला नजराणा. अहो, खूप नजराणे आलेत. ही तिसरी यादी आहे. हो ना? हो. अकाबाई, काय सुंदर घटनावळ आहे. आवडली तुम्हाला? कारभारी, हा हा हार जमेत धरू नका. जी पण जाऊ द्या. बाकीची यादी तयार आहे ना? हो, करतो जमा. शाबास, करा. माझं म्हणणं एवढंच आहे, आपण जी इच्छा कराल ती पूर्ण व्हावी. हा अधिकार हारापुरता मर्यादित न राहता भावी वारसाची वैजयंती माळ गळ्यात पडावी. वैजयंती माळ? हो, सत्ता म्हणजे वैजयंती माळ. ती स्वतः कधी सुकत नाही आणि जो धारण करतो त्याला कधी कोमेजू देत नाही. हे खरं आहे, पण महाराजांच्या संमतीने ही माळ गळ्यात पडली की मग झालंच काम. पण हाच विषय महाराजांसमोर 2 वेळा काढलाय आणि तेव्हाही महाराजांनी स्पष्ट नकार दिला होता. माहिती आहे, पण आपण चिकाटी सोडायची नाही. ते नंतर बघू. एवढं शुभकार्य घडलंय. सुनबाई येतील जातील, या सगळ्याचा आम्हाला आनंद घेऊ द्या. पस्तावाल म्हणजे? अहो महाराणी साहेब, हीच वेळ आहे. जसा तुम्हाला आनंद झालाय तसाच महाराजांनाही आनंद झालाय. या आनंदाच्या भरात कदाचित ते होही म्हणून जातील. पण महाराजांची धोरणं ठरलेली असतात. पण तुमची ही धोरणं ठरलेलीच आहेत ना. मग एक गोष्ट लक्षात घ्या, अहो एवढ्या लांबून लांबून नजराणे आलेत, याचा अर्थ आपले बाळराजे, राजारामराजे, युवराज सर्वांपर्यंत पोहोचलेत. आणि दुसरं म्हणजे सदर तुमच्या मागे आहेत. आता लष्कर मागे उभं राहिलं म्हणजे काम झालं. आणि मला असं वाटतं लष्कर मागे उभं राहणार, कारण हंबीरराव लग्नाच्या निमित्ताने सारखे बाळराजांच्या मागे मागे होते. आमच्या दादासाहेबांनीही लग्नात खूपच माया दाखवली. आता त्यांनाच विषय काढायला लावा महाराजांपुढे.
लेकी म्हणत होत्या थोरल्या सईबाई राणीसाहेबांच्या समाधीच्या दर्शनाला जाऊन यावं. राजगडावर जायचं म्हणताय? जी, सोबत तुम्ही यावं असं लेकींचं म्हणणं होतं. आम्हाला घरात शुभ कार्य घडलंय. नैवेद्य भाताची शितळाई करावी. आबासाहेब, पायराजे आज एकदम खुलून दिसताय. जिरेटोप. मातोश्रींनी दिलाय आम्हाला भेट म्हणून. आज फेटा सोडून जिरेटोप? हो. बाळ कसा दिसतोय मातोश्री? छान दिसताय. हो ना, सगळे असेच म्हणत होते. आता येताना बघत होते सगळेजण आमच्याकडे. पण आबासाहेब, हा जिरेटोप टोचतो डोक्याला. हा जिरेटोप फक्त डोक्यालाच नाही, काळजालाही टोचतो. खूप जपून तो मस्तकी धारण करावा लागतो. जी आबासाहेब. चला, आम्ही सदरेवर जाऊन येतो. आज आम्हालाही यायचं सदरेवर. सदरेवर? हो आबासाहेब. चला. बाळराजे, आज तुम्ही सदरेवर? कोणी सांगितलं की स्वतःच्या मनानेच निघालात? येतोय म्हणतायत ना, येऊ दे. या बाहेरच. ताई साहेब, आम्ही आता निघावं म्हणतो. गडाखाली घोडी पुरपूर करायला लागले ती. दादासाहेब, आपण सदैव घाईत असता. पण लग्न कसं झालं? लगीन काय तोड आहे का त्या लग्नाला? वाईच कमी गंधर्वाचा मेळा जणू. माणसं लय खुश झाली. हर एक मावळा रयत समाधानाचा ढेकर देत गेली. आमची ही हौस पुरवली. कोणतं विघ्न नाही, काही अशुभ नाही. शिवाय महाराजही खूप खुश होते. महाराज? काय महाराज दिसत होते, दृष्ट लागावे असे. आमच्या मनातल्या एक एक गोष्टी आता मार्गी लागू लागल्या. ताई साहेब, अहो तुम्ही महाराणी आहात, तुमच्या गोष्टी मार्गी लागणार नाही तर काय आमच्या? आणखीन एक गोष्ट आमच्या मर्जीप्रमाणे झाली म्हणजे आम्ही आमच्या आई वडिलांचं पांग फेडलं असं वाटेल. पण त्यासाठी तुमचा पुढाकार असला पाहिजे. अहो माझा पुढाकार आहेच की. या काय माग सरणारा माणूस आहे वय? मग बोला महाराजांना बाळराजेंच्या युवराज पदाबद्दल. ताई साहेब, पर म्या म्हणतो हे युवराज पदाचं तळणं का तळत राहिलाय तुम्ही? हा? अहो पृथ्वी मोलाच्या या स्वराज्यात प्रत्येक घरात एक राजा आहे आणि प्रत्येकाच्या अंगणात बागडणारा एक युवराज आहे. दादासाहेब, ते वेगळं हे वेगळं. तुम्ही समजून का घेत नाही? काय समजून घेऊ? बाळराजेंच्या हक्काबद्दल. स्वराज्यात त्यांचं स्थान काय? महाराजांनी बाळराजेंना युवराज म्हणून जाहीर केलं आणि स्वराज्यात तशी द्वाही फिरवली तर लग्नानंतर मांडव झळाही साजऱ्या होतील. तुम्हीच विचार करा. आम्ही कुठे चुकतोय का? नाही, चुकीचं नाही. पर शंभूराज जन्मानं ज्येष्ठ पुत्र म्हणून जन्माला आले म्हणून ते युवराज. मग धर्माने बाळराजे महाराणींचे पुत्र आहेत. त्यांना डावलायचं का? तुम्ही म्हणताय ते बी काही चुकीचं नाही. दक्षिणेचं राज्य रायगडावरून सांभाळणं आम्हाला तर जरा कठीण दिसतंय. म्हणून पन्हाळगडालाच उपराजधानी करावी का असा विचार सुरू आहे. पर सांभाळायचं कोणी? तुमच्या तोडीचा माणूस पाहिजे तिथं. आमच्या तोडीस तोड असलेल्या माणसासमोर प्रस्ताव ठेवलाय, बघूया. बहुतेक महाराजांच्या मनात बी हेच असणार. म्हणजे दक्षिणेत शंभूराज आणि इकडे स्वराज्यात बाळराज आणि महाराज. दादासाहेब, कसला विचार करताय? विचार नाही, तर महाराजांच्या मनात बी हेच असावं. बघू
महाराजांना भेटणारच आहोत आम्ही. दादासाहेब, तुम्ही जर हा विषय महाराजांकडे काढलात आणि त्यात यश मिळालं तर आमच्यासाठी हीच भाऊबीज ताईसाहेब, अगदी ही एका सणाची नाही, 7 जन्माची. येतो. बाळराजे काय दिसत होते. सगळी माणसं नुसती भिरभिर भिरभिर करून त्यांच्याकडेच पाहत होती. अहो, महाराजांचं बाळरूपच ते. केवढे राजबिंडे, किती देखणे. बोलायची सोयच नाही अगदी. मला तर असं वाटत होतं रायगडावर गंधर्वच उतरलाय जणू. वा, त्यात पुन्हा राजाचे पुत्र म्हणून गर्व नाही, राजाचे पुत्र म्हणून मिजाज नाही. खरंय. सगळ्या मंत्रिमंडळाच्या पाया पडले, सरदार दरकारांना नमस्कार केला. अहो, केवढी नम्रता. तर नौबत तुमचा भाचा म्हणजे हिरा आहे, हिरा. आता बघा, बघता बघता लग्नही झाले, 2चे 4 झाले. आता तुमचा होकार मिळाला की त्या 4ही हातास अधिकार मिळेल. म्हणजे अहो, युवराज म्हणून होऊ द्या घोषित. आता कशाला आणि कुठे कौल वगैरे लावत बसायचं? हं? तुम्हाला काय वाटतं सर नौबत? थोडा विचार करायला पाहिजे. कसं आहे, राजकारण म्हणलं तर आम्ही पिछाडीवर. अहो, राजकारण म्हणून सांगत नाही आम्ही तुम्हाला, मामासाहेब म्हणून सांगतोय. भाच्याच्या मागे उभे राहा. जर युवराज पदाचा अधिकार दिला तर सरनोबतांनी दिलेल्या तलवारीचा मान राहील. हे मात्र खरं. आणि असंही नाही ना की सरनोबतांचा शब्द महाराज खाली पाडतील. थोडा विचार करतो. मुद्रा मार. महाराज, आमचं बोलणं तुम्हाला स्तुती वाटेल, पण तरीही बोलतो. बाळराजे तुम्हाला खूप शोभून दिसतात. पण महाराज, आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. बाळराजेंवर संसाराची जबाबदारी सोपवली ना सोपवली, तोच राजकारणाची जबाबदारी सोपवण्याचा विचार दिसतोय. होय, कारण आता ती वेळ आली आहे. आपला शत्रू एवढा मोठा आहे याचं गांभीर्य आतापासूनच बाळराजेंना कळायला हवं. आलं लक्षात. शंभूराजेंना जसं तयार केलं. राहुजी, शंभूराजेंना तयार करण्यासाठी आम्ही त्यांना आग्र्याला घेऊन गेलो होतो. तिथेच बऱ्याच गोष्टी शिकले ते. त्यांच्यासाठी दिलेर खान पठाण होता, मिर्झाराजा जयसिंग होता, आणि मुख्य म्हणजे तो काळ शिकण्याचा होता. आता म्हटलं आग्र्याला घेऊन जाणं तर शक्य नाही, पण बाळराजे जर सदरेवर येत जात राहिले तरी शिकण्याजोगं बरंच काही आहे. आम्ही येणार आणि शिकणार. शिका, मामासाहेबांच्या सावलीखाली शिका, आणि लवकर शिका. कारण आपल्या समोर औरंगजेब बादशाह आहे. त्यामुळे आता आपण सगळ्यांनीच उभारी घ्यायला हवी, एकोप्याने राहायला हवं. ती धडाडीची बाजू, ती आघाडीची बाजू आता पुढे आणा. बाळराजे, आता हा जिरेटोप नेहमीच घालत चला. हो, जिरेटोप तर ते नेहमी घालतीलच, पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट ते घालतील. बाळराजे, तुमचं लग्न झालं तेव्हा मांडवात तुमच्या गळ्यात वरमाला घातली गेली. तेव्हापासून वैयक्तिक संसाराच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर आल्या. पण आज आम्ही तुम्हाला भोसलाईचं लेणं, आई तुळजाभवानीची कवड्यांची माळ घालणार आहोत. त्यामुळे आजपासून तुमच्या वैयक्तिक संसारिक जबाबदाऱ्यांबरोबरच
तुम्हाला रयतेचा संसारही सांभाळायचा आहे. या जगदम. यशस्वी भव. याचा अर्थ महाराजांनी जाहीरच केला उत्तराधिकारी. आता काही विषय काढायचा. महाराजांनी बाळराजांच्या गळ्यात कावड्याची माळ घालून विषयच मिटवला. महाराजांनी अखेर संकेत दिलाच. बाळराजेंचं चिरेटोप घालून येणं, त्यांचा सदरेवर जाण्याचा हट्ट धरणं, या काही सहज घडणाऱ्या गोष्टी नाहीत. हा योगायोगही नाही, हे मुद्दाम घडवून आणलं जातंय. याचा सोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे. राणीसाहेब, आजपर्यंत तुम्ही आमची वाट कधी अडवली नव्हती. नव्हती अडवली. नेहमी आमच्या सोबतीनं राहील. मग आज काय झालंय? आज आम्हाला सोक्ष मोक्ष लावायचा. आम्ही समजलो नाही. महाराज, थोरल्या बाईसाहेबांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही, पण त्यांची महत्वाकांक्षा ही पालीसारखी रायगडाला चिकटली. ती रायगडाच्या अभेद्य काळ्या पाषाणावरून वर वर सरकते आणि आजूबाजूचे तोंड पुजे लोक त्यांची वाहवा करतात. उदया, पण याच वाहवा करणाऱ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. याच अभेद्य काळ्या कड्यावरून एका नेणत्या बाळाला दूध पाजण्यासाठी एक मातृत्व खाली उतरलं होतं. संबंधितांनी हिरकणीचा इतिहास विसरू नये. स्पष्ट बोलावं. स्पष्ट बोलण्यासाठी अस्पष्ट असं काही राहिलंच नाही. म्हणजे क्षमा असावी महाराज, परंतु काही गोष्टी आपल्या ध्यानातही आल्या असतीलच. बाळराजेंना हे जिरेटोप देणं, त्यांना सदरेवर जाण्यास सांगणं हा काही योगायोग नाही. हे सगळं उत्तराधिकारी कोण हे ठरवण्याची धडपड आहे. उत्तराधिकारी? हो, कोण असेल उत्तराधिकारी? उत्तराधिकारी एकच होता. ही गोष्ट तूर्तास आम्ही फक्त तुम्हाला सांगतो. आमचा उत्तराधिकारी होण्याची क्षमता सध्या फक्त शंभूराजेंमध्येच आहे. उत्तराधिकारी होती शंभूराजेच. मातोश्री, मातोश्री, मातोश्री. अहो, काय हे? अदब ध्यानात ठेवत चला. मुजरा मातोश्री. असे धावत का आलात? तुम्ही आम्हाला सकाळी जिरेटोप दिला आणि आबासाहेबांनी आम्हाला काय दिलं माहितीये का? काय? अहो नीट बघा, ही कवड्यांची माळ. कवड्यांची माळ? अहो, भोसले कोळीचं लेणं आहे आज तुमच्या गळ्यात. खूप मोठी गोष्ट आहे. आमचा विश्वासच बसत नाही. तुम्हाला कल्पना नाहीये महाराजांनी तुम्हाला काय दिलंय ते. अखेर महाराजांनी उत्तराधिकारी